मित्रांनो, विचार करा, की तुम्हाला डोकं दुखणं सुरू झालेलं आहे. 4 तास झाले, 5 तास झाले, सकाळची संध्याकाळ झाली, रात्र झाली. दुसरा दिवस उजाडला, दुसरा दिवस संपून तिसरा दिवस उजाडला आणि तुमची डोकेदुखी सुरूच आहे. तर अशा प्रकारची जी डोकेदुखी असते, ती फार त्रास देते, ज्याने आयुष्य उद्ध्वस्त व्हायच्या मार्गावर येतं. तर अशा प्रकारच्या डोकेदुखीला आपण मायग्रेन किंवा मराठीत अर्धशिशी किंवा डोकेदुखी म्हणतो. आता प्रत्येक डोकेदुखी म्हणजे मायग्रेन नसतं, परंतु बऱ्याच वेळा जी डोकेदुखी खूप छळते, त्रास देते, ती मायग्रेनची असू शकते. आता डोकेदुखी ही बऱ्याच कारणांमुळे होते. म्हणजे उदाहरणार्थ डोळ्याचा नंबर लागला असेल किंवा डोक्यात गाठ झाली असेल किंवा डोक्याला मार लागला असेल किंवा सायनसचं इन्फेक्शन झालं असेल, तर अशा बऱ्याच कारणांमुळे आपल्याला डोकेदुखी होऊ शकते. परंतु मायग्रेनची डोकेदुखी ही ह्याच्यापेक्षा वेगळी असते. ती बराच वेळ चालते आणि त्यांनी बराच त्रास होतो. आज आपण ह्या मायग्रेनबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला मायग्रेनचा किंवा डोकेदुखीचा त्रास आहे असं वाटत असेल, म्हणजे डॉक्टरांनी तसं सांगितलं असेल किंवा तुम्हाला डोकेदुखी सारखी चालू असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती WhatsApp मेसेज पाठवा. म्हणजे मी तुम्हाला एक हेडेक डायरी म्हणजे हेडेक किंवा डोकेदुखी कशी आहे, ह्याची एक प्रकारची आपण डायरी लिहितो. ती लिहून आपण साधारण 15 दिवसानंतर तुमची डोकेदुखी ही मायग्रेनची आहे की नाही हे सांगू शकतो. यासाठी मी कुठल्याही प्रकारची फीस घेत नाही. त्यामुळे जर तुमची डोकेदुखी ही मायग्रेनची आहे का नाही हे तुम्हाला तपासून घ्यायचं असेल, जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या WhatsApp नंबरवरती मेसेज पाठवा. आता आपण मायग्रेनबद्दल सविस्तर जाणून घेऊया. त्याची कारणं काय आहेत? आणि ह्याच्यामध्ये मुख्य मला असं सांगायचं आहे, की मायग्रेन कशामुळे होतो हे पुस्तकात, Googleवरती, WhatsApp युनिव्हर्सिटीवरती कुठंही दिलेलं नाही, दिलेलं नसतं. कारण मी जो मागच्या 1 वर्ष अभ्यास केलेला आहे, त्याच्या माझ्या अनुभवातून मी सांगितलेलं आहे, की हा मायग्रेन कशामुळे होतो हे मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगणार आहे, जे तुम्हाला कुठंही मिळणार नाही. त्याच्यामुळे हा व्हिडिओ व्यवस्थित, सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा. कारण मायग्रेनविषयी एवढ्या डिटेल आणि सविस्तर माहिती तुम्हाला कुठंही मिळणार नाही. आता मायग्रेन मुख्यतः कुणाला होतो? तर तो लहान मुलांना पण होऊ शकतो, माणसांना किंवा पुरुषांना होऊ शकतो आणि स्त्रियांना पण होऊ शकतो. पण बऱ्याच वेळा मायग्रेन हा साधारण 20 ते 45 ह्या दरम्यान ज्यांचं वय आहे त्या स्त्रियांना होतो. आता बऱ्याच वेळा असं असतं, की ह्या 20 ते 45-50 या वयामध्ये ती स्त्रीचं लग्न झालेलं असतं. तिला मुलांची काळजी घ्यायची असते, नवऱ्याची काळजी घ्यायची असते. कदाचित ती नोकरी पण करत असते आणि अशा वेळेस जर त्या स्त्रीला डोकेदुखीचा त्रास सतत सुरू झाला आणि महिन्यामधले 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस जर फक्त डोकेदुखीचा त्रासाने ती हैराण असेल, तर हा फार त्रासदायक कार्यक्रम होतो आणि त्यामुळे त्या स्त्रीचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला होतं. त्याच्यामुळे मायग्रेन हा सीरियस प्रकार आहे. मायग्रेनवरती उपचार उपलब्ध आहेत आणि मी जे उपचार करतो त्याच्यामध्ये मी औषधं वापरत नाही. तुमची जी औषधं आहेत ती आपण सुरू ठेवतो. परंतु कालांतराने ती कशी बंद होतील ह्याच्याकडे लक्ष देतो आणि ह्याच्यामध्ये फक्त आपलं आहार म्हणजे खाणं आणि व्यायाम आणि काही गोष्टी म्हणजे उदाहरणार्थ झोप किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट ह्या आधारावरती मी मायग्रेन पूर्णपणे बरा करू शकतो. त्याच्यामुळे जर तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती मला मेसेज पाठवा. आता मायग्रेन आहे का नाही हे कळण्यासाठी MRI किंवा सीटी स्कॅन किंवा रक्ताची चाचणी अशा प्रकारचं काहीही उपलब्ध नाही आहे. फक्त डोकेदुखी कशा प्रकारची आहे, ती कधी सुरू होते, संपते, त्याच्या आधी आणि नंतर काय होतं, ह्याचं विश्लेषण करून आपण एखादी डोकेदुखी मायग्रेनची आहे का नाही हे सांगू शकतो. त्यासाठी कुठल्याही प्रकारची टेस्ट नसते. टेस्ट ज्या आपण करतो, त्या मायग्रेन सोडून बाकीची डोकेदुखी नाही आहे ना, हे तपासण्यासाठी करतो. त्यात आपण सीटी स्कॅन किंवा MRI करू शकतो, डोळ्यांची तपासणी करू शकतो
आणि मग अशा प्रकारे आपली डोकेदुखी ही मायग्रेन आहे का नाही ही आपण व्यवस्थित सांगू शकतो. आता मायग्रेनची डोकेदुखीमध्ये फक्त डोकेदुखी नसते. त्याच्यामध्ये बरेच प्रकार असतात आणि ते कसे तर मी आता तुम्हाला समजावून सांगतो. मायग्रेनचे 3 स्टेजेस असतात म्हणजे 3 टप्पे असतात. ज्याला आपण प्रोड्रोमल म्हणजे मायग्रेन किंवा डोकेदुखी सुरू व्हायच्या आधीची स्टेज, नंतर डोकेदुखीची स्टेज आणि डोकेदुखी संपल्यानंतरची स्टेज, असे त्याचे 3 टप्पे असतात. जो पहिला टप्पा आहे ज्याला आपण प्रोड्रोमल स्टेज म्हणतो, त्याच्यामध्ये डोकं दुखत नाही, परंतु माणसाला वेगळं काहीतरी जाणवायला लागतं. म्हणजे थकल्यासारखं वाटतं, गळून गेल्यासारखं वाटतं, काम करता येत नाही, थोडं कन्फ्युजन होतं आणि अशा प्रकारे हेच काहीतरी तास चालतं. म्हणजे साधारणतः 5 तास, 10 तास असं चालतं. नंतर डोकेदुखी सुरू होते. आता डोकेदुखी जेव्हा सुरू होते ती 4 ते 72 तास म्हणजे जवळ-जवळ 3 दिवसापर्यंत राहू शकते. आता डोकेदुखी जी असते त्यात कधी-कधी ऑरा असतो किंवा नसतो. आता ऑरा म्हणजे काय ते मी समजावून सांगतो. ती ऑरा म्हणजे डोकेदुखी सुरू व्हायच्या काही आधी, काही मिनिटं म्हणजे साधारण 1 तासभरापर्यंत माणसाला डोळ्यापुढे असं झिगझॅगचे पॅटर्न दिसायला लागतात, चमकायला लागतं किंवा तो माणूस बोलता-बोलता एकदम असा थांबल्यासारखा होऊन जातो. त्याच्या हातापायाला मुंग्या येतात. त्याला वेगळं काहीतरी ऐकू यायला लागतं. म्हणजे हे असं काही वेगळं जाणवतं. त्याला आपण ऑरा म्हणतो. आणि ह्या ऑरा असलेल्या लोकांना जेव्हा सायंटिस्टनी विचारलं, की "तुम्हाला काय दिसतं त्या स्टेजमध्ये? हे आम्हाला चित्र काढून दाखवा." तर त्यांनी अशा प्रकारची चित्र काढून दाखवली. ज्याच्यामध्ये असे झिगझॅग पॅटर्न आहेत किंवा समोरचं एखादं झाड दिसतंय, ते झाड दिसणंच गायब होतं. तर अशा प्रकारचे चेंजेस होतात. त्याला आपण ऑरा म्हणतो. हा ऑरा साधारण काही मिनिटं ते 1 तासापर्यंत चालतो आणि मग डोकेदुखी सुरू होते. जर ऑरा सुरू असताना आपण गोळी घेतली एस्पिरिनची, कॉम्बिफ्लॅमची किंवा ह्याच्या ट्रीटमेंटची, तर पुढची डोकेदुखी ही साधारणतः थोडी कमी होते. मग डोकेदुखी जी सुरू होते ती 4 ते 72 तास चालते. डोकं दुखण्याचा प्रकार असा असतो साधारण, की कोणीतरी आपल्या डोक्यामध्ये घण घालतंय, कोणीतरी आपल्या डोक्याला ड्रिल मारतंय, कोणीतरी आपल्या डोक्यापाशी प्रचंड मोठ्या प्रमाणात ड्रम बडवतंय. तर असं असह्य होईल अशा प्रकारची ही डोकेदुखी असते. ही सतत असते आणि 4 ते 72 तास म्हणजे विचार करा मित्रांनो, की 2 दिवस, 3 दिवस सलग गेले, तरीसुद्धा ही डोकेदुखी सुरूच असते. इतका हा सीरियस प्रकार आहे आणि एवढा मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. ह्या सगळ्या डोकेदुखीच्या फेजमध्ये त्या पेशंटला काहीही करावं वाटत नाही, काहीही करता येत नाही. तो ऑफिसमध्ये काम करत असेल, तर त्याला काम करता येत नाही. तो ड्रायव्हिंग करत असेल, तर त्याला ड्रायव्हिंग अवघड जातं. घरी घरचं सांभाळणारी स्त्री असेल, तर तिला मुलांची शाळा बघा, घरचा स्वयंपाक-पाणी बघा, हे त्रासदायक होतं. आणि सगळ्यात वाईट गोष्ट ह्या मायग्रेनची म्हणजे जेव्हा ती स्त्री सांगते, की मला डोकेदुखी आहे, मला त्रास होतोय, मला फक्त झोपावं वाटतंय, मला कुठलाही आवाज नकोय, मला कुठलाही प्रकाश नकोय, फक्त मला झोपायचंय, खोलीमध्ये अंधार पाहिजे आणि डोक्यावरती चादर ओढून फक्त पडून राहायचंय, मला बाकी काहीही करायची इच्छा नाहीये. तेव्हा बऱ्याच वेळा असं होतं आणि हा आपल्या समाजाचा दुर्दैव आहे, की त्या स्त्रीवरती कोणी विश्वास ठेवत नाही. तू नाटकं करतीयेस, तुला स्वयंपाक करायचा नाहीये, तुला ऑफिसची कामं करायची नाहीयेत किंवा तुला सासूला त्रास द्यायचा आहे. अशा कुठल्यातरी प्रकारचे आरोप त्या स्त्रीवर केले जातात आणि तिच्या डोकेदुखीकडे सपशेल दुर्लक्ष केलं जातं. तर मायग्रेन असलेल्या लोकांसाठी मी एवढंच सांगू शकतो, की जर कोणी म्हणत असेल, की माझं डोकं दुखतंय, मला त्रास होतोय, तर पहिली गोष्ट करा, की त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवायला शिका. म्हणजे ती जी म्हणते ते खरं आहे. ती नाटक करत नाहीये. एवढं आपण आधी पहिल्यांदा विश्वास ठेवूया. मग तिला काही गोळ्या देऊया. तिची डोकेदुखी कमी होण्यासाठी थोडं सहाय्य करूया आणि लक्षात ठेवा मित्रांनो, एवढं जर तुम्ही केलं, तर ती स्त्री तुम्हाला तुमचे आभार मानल्याशिवाय राहणार नाही. ती नाटक करत नसते. ही डोकेदुखी खरी असते. ती दिवसेंदिवस चालते. बऱ्याच वेळा महिन्यातले 10 दिवस, 15 दिवस हे डोकेदुखीमध्ये म्हणजे अर्धा-अर्धा महिना डोकेदुखीमध्ये जात असतो आणि ही गोष्ट खरी आहे. ही नाटकं नाहीयेत, एवढं तुम्ही लक्षात ठेवा.
मग डोकेदुखी संपल्यानंतर आपला येतो तो तिसरा टप्पा. ह्याच्यामध्ये माणूस प्रचंड गळून गेलेला असतो. त्याची ताकद खूप कमी झालेली असते. तो थोडा कन्फ्यूज्ड असतो. ही स्टेज साधारणतः काही तास चालते आणि त्याच्यानंतर मग तो बाहेर येतो आणि आपली रुटीन कामं करायला लागतो. त्याच्यामुळे मायग्रेन हा तसा सीरियस प्रकार आहे. ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांना ते सांगू शकतात, की डोकेदुखी किती त्रासदायक असू शकते आणि तरीसुद्धा बरेच जण त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही. म्हणतात, की "एवढंसं काय प्रॉब्लेम आहे? तू एक ॲस्पिरिनची गोळी घे आणि कामाला लाग." पण लक्षात घ्या मित्रांनो आणि मी तुम्हाला व्यवस्थित समजावूनही सांगणार आहे, की मेंदूमध्ये काय बदल होतात आणि कशामुळे हा त्रास होतो. तेव्हा तुमच्या लक्षात येईल, की हा त्रास हा प्रचंड असतो, भयानक असतो आणि तो माणूस काहीही करू शकत नाही डोकेदुखी सुरू असताना. त्याच्यामुळे आपण मायग्रेन समजावून घेऊया, मायग्रेनच्या माणसाला समजावून घेऊया आणि मायग्रेन कसा बरा करता येईल ह्याच्याकडे लक्ष देऊया. मायग्रेनचं डोकेदुखी जेव्हा असते, तेव्हा बहुतांशी वेळा त्या पेशंटला मळमळतं आणि बऱ्याच वेळा उलट्या पण होतात. त्याच्यामुळे जर तुमचं डोकं दुखत असेल, बराच वेळ दुखत असेल, त्याच्याबरोबर उलट्या होत असतील, तर आपण मायग्रेन आहे का नाही याची तपासणी करणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा जेव्हा स्त्रियांचे पिरियड्स किंवा मासिक पाळी असते, तेव्हा ह्या डोकेदुखीचं प्रमाण हे नेहमीपेक्षा डबल झालेलं असतं. म्हणजे मासिक पाळीचे 4-5 दिवस आणि डोकेदुखी हे बऱ्याच वेळा हातात हात घालून येतात आणि मग त्या स्त्रीला त्या पिरियड्समुळे आधीच तिची कंबर दुखत असते, पाठ दुखत असते आणि त्यात जेव्हा मायग्रेनची डोकेदुखी तिला छळायला लागते, तेव्हा तिचं जीणं इतकं अशक्य होतं. तेव्हा कमीत कमी त्या फेजमध्ये तरी त्या स्त्रीला आधार देणं, हे घरातल्या लोकांचं किंवा ऑफिसमधल्या सहकाऱ्यांचं काम आहे, एवढं लक्षात घ्या. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, की मायग्रेन हा लहान मुलांमध्ये सुद्धा होतो. त्यांचं डोकं दुखतं, त्यांना उलट्या होतात आणि लहान मुलांच्या मायग्रेनची स्पेशालिटी अशी आहे, की ते डोकं दुखण्यापेक्षा पोट दुखतंय म्हणून ते प्रेझेंटेशन असतं त्याचं. म्हणजे लहान मुलं म्हणजे एक साधारण 7 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष या रेंजमधली. तर ते पोट दुखतंय म्हणून सांगतात, पण तो मायग्रेनचा भाग आहे. आणि जर लहान मुलं महिन्यातनं बऱ्याच वेळा पोट दुखते म्हणून सांगत असतील, तर त्यांना मायग्रेन आहे का नाही एवढं आपण तपासून घेऊयात. आता मायग्रेनमध्ये मेंदूत जे बदल होतात, त्याचे बाकीच्या काही आजारांशी खूप जवळचे संबंध असतात. त्यात मुख्य म्हणजे एपिलेप्सी, ज्याला आपण मिरगी किंवा झटका असं म्हणतो. ह्याच्यामध्ये आकडी येते आणि त्याच्यामध्ये पण पेशंटला आधी त्रास होतो, मग आकडी येते आणि नंतर पेशंट झोपून राहतो. अशा प्रकारचे ते एपिलेप्सी असते आणि ह्या एपिलेप्सीमध्ये आणि आपल्या मायग्रेनमध्ये बरंचसं साम्य आहे. आणि दुसरा एक आजार जो आहे, ज्याला आपण म्हणतो मल्टिपल स्क्लेरोसिस. ह्याच्यामध्ये मेंदू आणि स्पायनल कॉर्ड किंवा मज्जारज्जू म्हणजे पाठीमधनं जो एक आपला जातो स्पायनल कॉर्ड, त्याचे प्रॉब्लेम्स असतात. ह्याच्यामध्ये माणसाला अचानक आंधळेपण येऊ शकतं किंवा अचानक हातातली, पायातली ताकद जाते. तर अशा प्रकारचा हा जो मल्टिपल स्क्लेरोसिस नावाचा आजार आहे, त्याचा आणि एपिलेप्सीचा आणि ह्या मायग्रेनचा बराच घनिष्ठ संबंध आहे. त्याबरोबरीने अजून एक संबंध म्हणजे जेव्हा बाई प्रेग्नंट असते आणि ती डिलिव्हरीच्या जवळ असते म्हणजे 7वा महिना, 8वा महिना, तर त्यावेळेस त्या स्त्रीचं ब्लड प्रेशर प्रचंड वाढतं आणि तिला झटके येतात. तर हा जो आजार आहे ज्याला आपण प्री एक्लाम्शिया आणि एक्लाम्शिया असं म्हणतो. त्या आजाराचा आणि ह्या मायग्रेनचा सुद्धा खूप जवळचा संबंध आहे. जे हे मल्टिपल स्क्लेरोसिस, एपिलेप्सी, एक्लाम्शिया आणि मायग्रेन हे सगळे प्रकार जर आपल्याला समजून घ्यायचे असतील, तर मेंदूमध्ये काय परिणाम होतात, काय चेंजेस होतात, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. ते मी तुम्हाला व्यवस्थित समजावूनही सांगणार आहे. फक्त एवढं लक्षात घेऊया, की मायग्रेन हा सीरियस आजार आहे. मायग्रेन हा मेंदूचा आजार आहे आणि मायग्रेनमध्ये जो त्रास होतो, त्यांनी माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. आता मायग्रेनमध्ये आपण ट्रीटमेंट काय देऊ शकतो? तर ट्रीटमेंट 2 ते 3 स्टेजवर देतो आपण. पहिले म्हणजे त्याला आपण म्हणतो प्रिव्हेंटिव्ह. प्रिव्हेंटिव्ह म्हणजे आपण रोज ती गोळी खायची. डोकं दुखत असो किंवा नसो. हे खाल्ल्यानंतर डोकेदुखीचं प्रमाण कमी होतं
आणि डोकेदुखीची सिव्हिरिटी म्हणजे 30 दिवसातले 15 दिवस डोकेदुखी असेल तर ते प्रमाण 7 दिवसावर येईल आणि डोकं दुखण्याचं जे इंटेन्सिटी म्हणजे खूप बढवतंय असं जे असेल ते थोडं कमी येईल. असा फायदा होतो. ज्याला आपण प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट म्हणतो. नंतर दुसरी असते ती अबॉर्टिव्ह ट्रीटमेंट. म्हणजे डोकेदुखी सुरू व्हायच्या आधीच जर आपण गोळी घेतली तर डोकेदुखीचं प्रमाण कमी येतं. म्हणजे जेव्हा आपल्याला आरा असतो किंवा प्रोड्रोमल सिंड्रोम असतो, तेव्हा त्या फेजमध्ये जेव्हा आपण गोळी घेतली, तर हेडेक पुढचा कमी होतो. आणि तिसरा म्हणजे डोके दुखतंय, ॲक्चुअली डोकं दुखणं सुरू झालेलं आहे ते आता आणि तेव्हा जर गोळी घेतली, तर त्याला आपण थेरप्युटिक म्हणतो. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या फेजमध्ये आपण गोळ्या घेऊ शकतो, ज्याचे वेगळे-वेगळे परिणाम असतात. तर ह्या मायग्रेनवरती काय ट्रीटमेंट आहे? तर आपण हेडेक सुरू व्हायच्या आधी गोळी घेतली, तर पुढचा हेडेक कमी होतो. हेडेक सुरू असताना आपण गोळ्या घेऊ शकतो किंवा हेडेक होऊ नये म्हणून रोज गोळ्या घेऊ शकतो. अशा तिन्ही प्रकारे मायग्रेनची ट्रीटमेंट करता येते. ह्याच्यामध्ये बहुतांशी NSAID किंवा ज्याला आपण ॲस्पिरिन किंवा पॅरासिटामॉलसारखे गोळ्या म्हणतो, त्या घेता येतात. आणि आता नंतर काही प्रकारच्या गोळ्या किंवा औषधं ही निघालेली आहेत, ज्यांनी मायग्रेन थोडा सहन करण्याच्या लेव्हलला जातो. त्याच्यामध्ये ट्रिप्टॅन आहेत, म्हणजे सुमाट्रिप्टॅन नावाचं औषध आहे किंवा ट्रिप्टॅनचे बरीच त्या क्लासमध्ये औषधं आहेत. नंतर आपल्याला बीटा ब्लॉकर्स वापरता येतात. नंतर CGRP इन्हिबिटर या प्रकारातली औषधं वापरता येतात किंवा मग आर्गोटामिन्स या प्रकारातली औषधं वापरता येतात. आता मी औषधांमध्ये खूप डिटेल जात नाही, परंतु ही जी CGRP इन्हिबिटर्स आणि ट्रिप्टॅन्स आहेत, ती अलीकडच्या काळात विकसित झालेली आहेत. पूर्वी फक्त NSAID म्हणजे अनॅल्जेसिक औषधं दिली जायची. आता ट्रिप्टॅन्स आणि ही जी सगळी नवीन क्लासेस निघालेले आहेत, त्याच्यामुळे हे थोडंसं सहनशील होण्याइतपत झालेलं आहे. परंतु लक्षात घ्या मित्रांनो, की मायग्रेन किंवा ही जी डोकेदुखी आहे, ती भयंकर छळते. त्याच्यामुळे ही ॲक्चुअल पूर्ण बरी कशी करता येईल, ह्याचा आपण विचार केला पाहिजे. आता मायग्रेन जेव्हा एखाद्या माणसाला होतो, तेव्हा तो एकटा येत नाही. त्याच्याबरोबर त्याचे बरेचसे मित्र पण येतात. म्हणजे त्याच्यामध्ये बाकीचे सायकॅट्रिक डिसीजेस असतात. त्याच्यामध्ये डिप्रेशन आहे, बायपोलर डिसीज आहे, सिझोफ्रेनिया आहे. तर अशा प्रकारचे मानसिक आजार हे बऱ्याच वेळा मायग्रेन बरोबर होत असतात. त्याचप्रमाणे बाकीचे आजार म्हणजे ज्याच्यामध्ये डायबिटीस आहे किंवा थायरॉईडचे आजार आहेत. तर अशा प्रकारचे आजारसुद्धा मायग्रेनच्या बरोबरीने आपल्याला होऊ शकतात. आता मी जे तुम्हाला समजावून सांगणार आहे, ते कुठंही पुस्तकात, Googleमध्ये दिलेलं नाही आहे. परंतु माझ्या अभ्यासातून मी जे काही निष्कर्ष काढलेत, ह्या मायग्रेनबद्दल, ते मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. आता मायग्रेनमध्ये डोकेदुखी का होते? ह्याचा जर आपण विचार केला, तर त्याचं मुख्य कारण असं आहे, की आपल्या मेंदूमध्ये काहीतरी बदल होत आहेत. ज्याच्यामुळे आपल्याला हा डोकेदुखीचा त्रास होतो आहे. ज्याला आपण हायपर सेन्सिटिव्हिटी असं म्हणतो. आता ही हायपर सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय ते मी तुम्हाला समजावून सांगतो. उदाहरणार्थ, आपण अंघोळीला गेलोय, कडक पाणी घेतलंय. जे पाणी आपल्या नेहमी आपण अंघोळीला जे पाणी सहन करू शकतो त्याच्याहून जास्त टेम्परेचरचं आहे. आणि हे पाणी चुकून आपल्या पायावरती पडलं, तर काय होतं, की तो पाय त्या ठिकाणी भाजतो. आणि नंतर जर तुम्ही लक्षात घ्याल, की जेव्हा आपण त्याच्यामध्ये ते पाणी थोडं गार करतो आणि अंघोळ करायला जातो, तेव्हा बाकीच्या शरीराला ते पाणी ओके असतं. परंतु जिथं मगाशी भाजलेलं होतं, तिथं मात्र ते खूप पोळतं. हे असं का होतं? त्याला आपण म्हणतो ॲलोडायनिया. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर काही मार लागला असेल, इंजुरी झाली असेल, इन्फेक्शन झालं असेल किंवा काही कारणांनी काहीतरी प्रॉब्लेम आहे त्या स्किनला, तिथे जर नॉर्मल टेम्परेचरचं पाणी पडलं तरी ते जास्त भाजल्यासारखं वाटतं. तशा प्रकारचा परिणाम हा आपल्या मेंदूमध्ये होतो, ज्याला आपण हायपर सेन्सिटिव्हिटी म्हणतो. आता हायपर सेन्सिटिव्हिटी हा जो प्रकार आहे, तो काय फक्त मेंदूतच होतो का? तर असं नाहीये, की ज्या कारणांमुळे मेंदूमध्ये हायपर सेन्सिटिव्हिटी होते, त्याच कारणांनी बाकीच्या आजारांमध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम येऊ शकतो. उदाहरणार्थ,
ज्या लोकांना मायग्रेन आहे, त्या लोकांना अस्थमाचं प्रमाण जास्त असतं. कारण त्यांच्या फुफ्फुसामध्ये, त्यांच्या श्वासनलिकेमध्ये सुद्धा ही हायपर सेन्सिटिव्हिटी असते. त्याच्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो आणि त्यांना अस्थमा होतो. अशाच प्रकारे त्यांना डर्मॅटायटिस सुद्धा होतो, एक्झिमा सुद्धा होतो. तर हे जे हायपर सेन्सिटिव्हिटी आहे, ती फक्त मेंदूत असते असं नाही, तर ती बाकीच्या आजारांमध्ये सुद्धा असते. आता ह्या हायपर सेन्सिटिव्हिटीने काय होतं, की समजा आपण रस्त्याने चाललोय आणि काहीतरी आवाज येत आहेत, ज्याची आपल्याला सवय असते. म्हणजे आपण समजा मंडईमध्ये गेलोय किंवा रस्त्यावरनं चाललोय, तर आजूबाजूला गोंगाट असतो, गाड्यांचे हॉर्न असतात. परंतु विचार करा, की हे हॉर्न आहे. आता आपल्या शेजारून समजा एखादी कार चालली आणि तिचा हॉर्न आहे. तो हॉर्न तुम्ही 10 पटींनी जास्त तुम्हाला ऐकू येतोय असा विचार करा. तर तुम्हाला कानात दडे बसतील. तो आवाज ऐकायला नको वाटेल. आणि अशा प्रकारचे आवाज आपण गणपतीच्या मिरवणुकीमध्ये ऐकतो किंवा कुणी डॉल्बी लावला असेल तर ऐकतो, की इतका तो भयान आवाज असतो, की त्यांनी आपलं डोकं दुखायला लागतं. म्हणजे जेव्हा गणपतीच्या मिरवणुकीत प्रचंड मोठ्या प्रमाणात डॉल्बी आणि डीजेचा आवाज आपल्याला कानावर पडतो आणि त्यांनी आपलं डोकं दुखायला लागतं. तशा प्रकारचं डोकं हे मायग्रेनमध्ये नॉर्मल आवाजाने दुखायला लागतं. म्हणजे लक्षात घ्या काय होतं इथे, की जो प्रॉब्लेम आपल्याला जाणवत सुद्धा नाही, तो प्रॉब्लेम एकदम मोठा झालेला असतो. आता ह्याच्यामध्ये कसं असतं मायग्रेनमध्ये, की डोकेदुखी जी आहे, ती अर्धी असते. म्हणजे अर्धशेषी म्हणतो आपण त्याला. हाल्फ हाल्फ पोर्शन ऑफ फेस. म्हणजे इथं डोक्यापासून ते म्हणजे इथलं जबड्यापर्यंत एका बाजूला म्हणजे राइट असेल किंवा लेफ्ट असेल, असं डोकं दुखतं. आणि मग डोकं दुखतं तेव्हा कोणीतरी आपल्या डोक्यात घण घालतंय, कोणीतरी आपल्या डोक्यात ड्रिल मारतंय, कोणीतरी आपल्या कानाशी कर्कश ओरडतंय. तर तेव्हा जसं वाटेल तसं ते डोकं दुखतं. आता साधी कल्पना करा, की तुम्ही त्या मिरवणुकीच्या डॉल्बी शेजारनं जाताय. इतका मोठा आवाज आहे, की तुम्हाला सहन होत नाहीये. आणि तरी पण जर तुम्हाला तिथं उभं राहायची कंपल्शन झालं, तर तुमचं डोकं दुखायलाच लागतं. तर तशा प्रकारचं डोकं दुखणं हे मायग्रेनमध्ये होतं. कारण आपला मेंदू काही प्रमाणात कमकुवत झालेला आहे. आता कमकुवत व्हायचं काय कारण असतं, ह्याचा जर आपण विचार केला, तर आपल्याला मायग्रेनची ट्रीटमेंट मिळणार आहे. तर ह्याची 2 मुख्य कारणं असतात. मेंदूतले जे स्ट्रक्चर आहेत, म्हणजे मेंदूच्या पेशी आहेत, मेंदूवरची आवरणं आहेत, तर ते कमकुवत व्हायची 2-3 मुख्य कारणं असतात. पहिलं म्हणजे ज्याला आपण न्यूट्रिशन डेफिशियन्सी म्हणजे आपल्याला जे खाणं आवश्यक आहे, जे आपल्याला आहारात मिळणं आवश्यक आहे, ते आपल्याला मिळत नाही. जे व्हिटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील, फायबर असेल, प्रोटीन असेल, ते आपल्याला मिळत नाही. त्यामुळे मेंदूच्या ज्या पेशी आहेत, त्याची वाढ व्यवस्थित होत नाही, त्याचं स्ट्रक्चर व्यवस्थित राहत नाही आणि मग आपल्याला हायपर सेन्सिटिव्हिटी होते आणि डोकं दुखायला लागतं. आणि दुसरं कारण असतं, की काही म्हणजे स्मोकिंग असेल, अल्कोहोल असेल किंवा फास्ट फूड असेल किंवा हे जे कचरा अन्न म्हणतो आपण त्याला, जंक फूड. तर त्याच्यामुळे काय होतं, की त्यात जे टॉक्सिन्स असतात, म्हणजे विषारी द्रव्य असतात, त्याचा मेंदूवरती परिणाम होतो आणि मेंदूतले स्ट्रक्चर्स कमकुवत होतात आणि त्याच्यामुळे मग आपल्याला मायग्रेनची डोकेदुखी होते. त्याच्यामुळे ह्याच्यावर जर आपल्याला उपाय करायचा असेल, तर त्याचा मार्ग हा आपलं खाणं बदललं पाहिजे, आपला व्यायाम चांगला झाला पाहिजे, आपला आयुष्यातला स्ट्रेस किंवा तणाव कमी झाला पाहिजे, आपल्याला व्यवस्थित झोप मिळाली पाहिजे आणि आपले कौटुंबिक रिलेशन्स चांगली झाली पाहिजेत. जर आपण हे केलं, तर आपला मायग्रेन खूप कमी होतो किंवा तो पूर्णपणे बरा होतो. आता जेव्हा मी ट्रीटमेंट देतो, तेव्हा मी पहिल्यांदा पेशंटना हेडेक डायरी लिहायला सांगतो. हेडेक डायरी म्हणजे काय, की माझं डोकं कधी दुखतं, कशाप्रकारे दुखतं, काय गोष्टी झाल्यानंतर ते दुखतं, असं मी सगळं व्यवस्थित आणि त्याच्याबरोबर काय खाल्लंय-पिलंय, झोप कशी आहे, औषधं कुठली घेतायत, बाकीचे रोग काय आहे, असं सगळं व्यवस्थित त्या डायरीमध्ये लिहायला सांगतो. मग एकदा ती डायरी लिहिली, की आपण कन्फर्म करू शकतो, की ही जी डोकेदुखी आहे, ती मायग्रेन आहे का नाही? आणि एकदा मायग्रेन आहे असं आपल्याला कळलं, की मग त्याच्यानंतर मी आहार कसा बदलायचा, व्यायाम कसा बदलायचा, स्ट्रेस कसा बदलायचा, हे व्यवस्थित समजावून सांगतो आणि साधारणतः 4 ते 5 महिन्यामध्ये
हा मायग्रेनचा त्रास खूप कमी होतो आणि साधारण 6 ते 8 महिन्यामध्ये तो पूर्णपणे बंद होतो. त्याच्यामुळे जर तुम्हाला डोकेदुखी असेल आणि डोकेदुखी ही मायग्रेन आहे का नाही, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या WhatsApp नंबरवरती मेसेज पाठवा आणि जर तुम्हाला मायग्रेन आहे हे ऑलरेडी माहिती आहे, त्याची तुम्ही बरेच दिवसापासून गोळ्या घेताय आणि तरीसुद्धा तुम्हाला काही फायदा होत नाहीये त्याचा, तरीसुद्धा तुम्ही मेसेज पाठवा आणि आपण ट्रीटमेंट सुरू करू शकू. मायग्रेनमध्ये आपण बऱ्याच वेळा डोकेदुखीवरची म्हणजे NSAID म्हणजे ॲस्पिरिन किंवा नॅप्रॉक्सेन किंवा पॅरासिटामॉल अशा प्रकारची औषधं घेतो. डोकेदुखी खूप छळत असल्यामुळे आपण एका दिवसात 3 गोळ्या, 4 गोळ्या असं घेत राहतो. परंतु प्रॉब्लेम असा आहे, की जसं गोळ्या घ्यायचं आपलं प्रमाण वाढतं, तसं डोकेदुखीचं पण प्रमाण वाढतं. त्याच्यामुळे जास्त गोळ्या घेणे हा डोकेदुखीवरचा उपाय नाही. त्याच्यामुळे परिस्थिती जास्त चिघळते. जर तुम्ही खूप गोळ्या घेत राहिलात, तर मग तुम्हाला आज 8 दिवस डोकं दुखत असेल, तर उद्या 15 दिवस महिन्यातले डोकं दुखेल. इतका हा प्रॉब्लेम वाढत जातो. त्याच्यामुळे त्याच्यावरती गोळ्या वाढवणं हा उपाय नसतो. तो कधीच नसतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला आहार सुधारणे, आपलं खाणं-पिणं व्यवस्थित करणे, आपला व्यायाम व्यवस्थित करणे, हे बाकीचे लाईफस्टाईलमधले उपाय करायला लागतात. तर ही मायग्रेनची मी थोडक्यात माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल किंवा अधिक खोलात जाऊन कशाबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, म्हणजे आता Google आणि Wikipedia आणि सगळे एआय टूल्स तर आहेतच. तरीसुद्धा त्यांच्यामधनं तुम्हाला मायग्रेन नक्की का होतो आणि मायग्रेनचं नक्की काय करायचं हे सापडत नाही. त्यासाठी मी जेवढा अभ्यास केलेला आहे, जेवढा अनुभव घेतलेला आहे, त्याचा जर तुम्हाला फायदा करून घ्यायचा असेल, तर माझ्याशी संपर्क करा आणि आपण दोघं मिळून मायग्रेन आटोक्यात आणूयात.